एक आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे। असा आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव बडे साहेब यांचे सुपुत्र, आपले सर्वांचेच मार्गदर्शक बाळासाहेब बडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित आपण सर्वच मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बाळासाहेबांच्या दानशूरपणाचा या ठिकाणी उल्लेख केला, तर आज हा जो असा वाढदिवस होत आहे हा काय पहिल्यांदाच होत नाही। मी मागे पण पाहिलं होतं की बाळासाहेब आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आपले जे जिल्हा परिषदचे सीईओ आहेत गजानन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुलांना 101 काहीतरी सायकल वाटप पण केलं होतं। आणि असा कुठला कोपरा नाही जिथे बाळासाहेबांचं योगदान नाही, हे मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे। आता माझा अनुभव म्हणजे माझ्या वडिलांचे ते मित्र, आणि त्यानंतर आज माझे वडील गेल्यानंतर जिल्हा परिषदला ज्यावेळेस मला असा वडीलधारी माणसाची गरज होती किंवा एक त्यांचं मार्गदर्शन पाहिजे होतं किंवा त्यांचा आधार पाहिजे होता, त्यावेळेस खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी अतिशय मन लावून किंवा पूर्ण त्यांची ताकद माझ्या मागे उभी केली ना। जे पण आपल्याला या ठिकाणी आज कल्पना काळेची जिल्हा परिषद सदस्य झाली, तर पूर्ण तिकिटापासून तर निवडून येईपर्यंत त्यामध्ये बाळासाहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। आणि त्यासाठी आमच्या संपूर्ण काळे परिवाराच्या वतीने मी बाळासाहेबांचे या ठिकाणी आभार मानतो। आता राहिला विषय निधीचा, तर बाळासाहेब जे म्हणतील किंवा ग्रामस्थ म्हणतील तिथे आपण त्या ठिकाणी येणाऱ्या एका वर्षभरामध्ये आपण त्या ठिकाणी निधी आपण 25 लाख नाही, आपण त्याच्या जास्त आपण त्या ठिकाणी टाकू। मागे सुद्धा आम्ही या कार्यक्रमाला आलो होतो, मला वाटतं मॅडमचा सेंडअप होता, त्यावेळेस आपण मॉडेल स्कूलची आपण कबुली दिली होती। आणि आज आपलं मॉडेल स्कूल निश्चित रूपाने 90 ते 95 लाखाच्या एस्टिमेट प्रमाणे या ठिकाणी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तेवढ्या पटीच्या रकमेमध्ये ते काम होईल आणि हे शाळा आपल्याला अजून छान आणि मुलांसाठी एक वेगळ्या म्हणजे त्यांना अभ्यास करायचं वातावरण पण त्या ठिकाणी निर्माण होईल आणि आपल्याला एक ग्रामस्थ म्हणून एक चांगल्या पद्धतीचं इमारत या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने मी बाळासाहेबांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।